मात्र स्ट्राइकला हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूच्या मागे जात आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता। या दरम्यान इथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय। थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि याच गोष्टीचा फायदा घेत गुरुनाथने इथे मात्र गुरुनाथ आणि आपण पाहतोय साईनाथ असे तीन नाथ आपण पाहतोय टॉप ऑर्डर मध्ये, सोमनाथ, साईनाथ, गुरुनाथ। आज या स्पर्धेचा 5वा दिवस, 5व्या दिवसामध्ये आपण पाहता ही पहिली लढत। धावसंख्या धावफलकावरती 7। आमच्या सोबत गुणलेखक आहेत करण ठोंबरे आणि कार्तिक म्हात्रे। अतिशय चांगलं योगदान सातत्याने या दोघांचंही व इतर सर्वांनी देखील खूप चांगलं योगदान दिलेलं आहे। प्रत्येकाचं कौतुक या ठिकाणी आवर्जून करायला हवं। पुन्हा एकदा नितेश, हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो। षटक क्रमांक पहिलं संपलंय। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 7। गरज आहे 47 धावांची, 7 धावा आल्यात। अजूनही 4 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे। टॉससाठी या उत्तर शिव आणि गौरीपाडा, तर गौरीशंकर, जय गौरीशंकर गौरीपाडा कल्याणचा हा संघ तुम्ही पाहतायत। तर दुसऱ्या बाजूला रामदास 11 उत्तर शिव संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर या स्पर्धा फार लवकर सुरू होते, हे वैशिष्ट्य आहे। शिस्तबद्धता, पारदर्शकता या स्पर्धेचा पाया आहे आणि सातत्याने यशाचे उंच उंच शिखर ही स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून गाठताना आपण पाहत असतो। या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय किरणदादा ठोंबरे, शिवसेना ग्रामपंचायत सदस्य, मलंगडचे उपाध्यक्ष, मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत। या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, जनक, निर्माते, उद्गाते यांच्या संकल्पनेतून साकारलेला स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक यावेळेस आपण पाहताय 5व्या वर्षामध्ये। डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून नक्कीच चंदू फुटाणे हे नाव नाही, हा एक ब्रँड आहे, जो ब्रँड तुम्ही सातत्याने पाहत असा। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये उत्कृष्ट ऑपरेटर कसा असावा, गाणी कशी सादर करावी याचं उत्तम उदाहरण आज डीजेच्या माध्यमातून चंदू फुटाणे सातत्याने देत आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उल्लेखनीय भूमिका 5व्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय। राऊंड द विकेट, हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते। नितेश आहेत त्या ठिकाणी, कोण विसरेल नितेशला। 16 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं। 16 वर्षांनी जे संघाने, प्रत्येकाचं स्वप्न असतं देशातील नंबर 1ची स्पर्धा जिंकायचं, हे स्वप्न या संघाने पूर्ण केलं आणि नितेशला मिळाली मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून एक सुंदर आकर्षक अशी कार आणि एकच जल्लोष निळजे गावामध्ये आपण पाहिला। राऊंड द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर होता। पंचांचा इशारा येतोय वाईड। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संदीप दादा ठोंबरे त्या ठिकाणी आणि अरुण ठोंबरे असे दोन क्रिकेटचे जाणकार, क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीशी, आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहताय या पहिल्या सामन्यामध्ये। धावसंख्या धावफलकावरती 9। गोलंदाजी मार्कवर मंगेश येत आहेत, अतिशय जलद गती असा गोलंदाज। हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंटला हा झेल टिपला जातोय अजयच्या माध्यमातून। दुसरा धक्का मैदानावरती लागतोय जगदंब वाकण संघाला। तर साईनाथ बाद होतोय। तर उत्तर शिव संघाला ही शेवटची अनाउन्समेंट असेल। तुमच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी ॲडजस्टमेंट करण्यात आली आहे। तुम्हाला दुसरा सामना खेळायचा होता आणि आयोजकांनी नक्कीच तुमच्या विनंतीचा मान ठेवला, तुम्हाला ती संधी दिली। जर तुम्ही या ठिकाणी 5 मिनिटाच्या आत आला नाही तर नक्कीच तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। तर उत्तर शिव संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। शिवदास येत आहेत 4थ्या क्रमांकावरती।
सो मंगेश राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. नितेश गुड फिल्डिंग अतिशय चांगला थ्रो. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंक 10. गरज आहे अजूनही 37 धावांची. योगेश मडवीने खूप चांगला उल्लेख केला. सकाळचं सत्र आहे थोडंसं धुक्याचं साम्राज्य देखील पाहायला मिळते आणि खेळपट्टीमध्ये नक्कीच थोडासा ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय. त्यामुळे गोलंदाजांना सकाळच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी सहाय्य करताना आपण पाहतो. हे चित्र आपण पाहिलं होतं निळजीच्या स्पर्धेमध्ये मकर संक्रांत चषकमध्ये. सकाळचं सत्र नेहमीच गोलंदाजांना सहाय्य करणारं असतं. हवेत थोडासा गारवा देखील आहे. थोडंसं वातावरण देखील आपण पाहिलं तर ढगाळ आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतायत. चेंडू जातो पुन्हा एकदा वायडिश लॉंगाच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितेश त्या ठिकाणी करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकाच्या सुरुवात झाली होती चौकाराने. खूप चांगला श्रीगणेश झाला होता धावसंख्येचा. मात्र त्यानंतर काय गोलंदाजी केली नितेशने. फक्त 3 धावा त्या षटकात आल्यानंतरच्या 5 चेंडूत. धावसंख्या धावफलकावरती 12. शिवदास आणि गुरुनाथ ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्राईकला आता मात्र फलंदाज गुरुनाथ येतोय. गोलंदाज मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू स्वीप करतायत. अप्रतिम टायमिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 16. गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट गुरुनाथसाठी. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत. कव्हरच्या दिशेने गॅप आहे खूप मोठी. चेंडू वेगाने निघून जातोय सीमा पार चौकार. आमचे बबनजी रसाळ नक्कीच चांगला असं व्यक्तिमत्व. निलजय गावच्या माध्यमातून नक्कीच आताचा 50 सुवर्ण महोत्सव नक्कीच आपण जी स्पर्धा बघितली त्याचे मात्र प्रमुख शिल्पकार आहेत. आणि काटा असा कौल होता आणि काटाच येतोय जीवन काटा आहे हा. नक्कीच दादाने विनंती करतो आपण बसून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल नक्कीच रवी जिंकला. सकाळचा क्लायमेट आहे. काय डिसिजन असेल क्षेत्ररक्षण करण्याचा नक्की तुमचा डिसिजन आहे. कारण का बघतो आपण धुकं सुद्धा आहे मैदानावरती. धुकाचं पूर्णपणे सावट आहे. तर समोरचा संघ आहे उत्तर शिवसंघ. तर कितीपर्यंत थांबण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 5 ओव्हरमध्ये आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 119 जेव्हा 5 ओव्हरमध्ये झाल्या होत्या तुमचा प्रयत्न काय असेल. 50 ते 55 पर्यंत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही देखील एका नक्कीच चांगले आयोजक आहात. आणि 2019 मुक्त स्पर्धा सलग 4थे ते 5व्या वर्ष स्पर्धेचं या स्पर्धेबद्दल नक्कीच आपण काय सांगाल. कारण बघताय का खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आणि सलग आपण बघतो प्रत्येक वर्षामध्ये नवीन नवीन संकल्पना असते. या कोणी गावाच्या माध्यमातून श्रीगणेश राष्ट्रीय क्रिकेट संघ कोणीच्या माध्यमातून काय सांगाल आयोजनाबद्दल. आयोजन तर खूपच सुंदर असतो. पहिले 2-3 वर्ष तर एंट्री भेटली नाही आम्हाला. पण या वर्षी एंट्री भेटली तर खेळ चांगला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच टीम 11 मध्ये काय बदलावाज काय नवीन चेहरे पाहायला भेटेल. नवोदित खेळाडू सर्व नवीनच आहेत. ठीक आहे नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुला मध्ये शुभेच्छा देऊया आपण. तर जीवनकडे जाऊ. जीवन टॉस जिंकला असता तर कार्यक्रम घेतला असता. आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. कारण सकाळचं वातावरण आहे आणि बॅटिंग सुद्धा करायला थोडासा प्रेशर असतं. आता मध्ये बॅटिंग करायची आहे. तर पहिल्या मॅचमध्ये 50 पेक्षा जास्त सुद्धा धावा झाल्या नाहीयेत. किती नक्कीच धावसंख्या बंद तुमचा प्रयत्न असेल. आम्ही पण 60-65 धावा काढण्याचा प्रयत्न करू. गतवर्षी याच मैदानातून गाडी घेऊन गेल्या होता. तर आज पुन्हा एकदा मध्ये त्याच रणनीती घेऊन उतरशीलच. आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन कसं वाटतं तुला. गतवर्षी नक्कीच तुमचा संघ थेट आपण बघतोय फायनलपर्यंत आला होता आणि नक्कीच रनअप ठरला होता. तुला मात्र गाडी भेटली होती. तर काय सांगशील आयोजनाबद्दल. काय सांगशील पुन्हा एकदा पुन्हा नवीन वर्षामध्ये. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि दरवर्षी नवीन नवीन स्ट्रॅटर्जी असतात. यावर्षी सुद्धा ग्राउंडला भरपूर मेहनत केली आणि सुंदर आयोजन केले आहे. नक्कीच थँक्यू सो मच. हे होते जीवन चौधरी. त्याच्यानंतर रवी माते 2 मोठे खेळाडू आहेत आपल्याच विभागातील. आपण जाऊया लगेच मॅचकडे. जिथे मॅच सुरू आहे जगदंब वाकलन विपक्ष जानुमाना निलजे. आपण जाऊया आमचे विनोदजी पाटील यांना ऐकूया. थँक्यू. थँक्यू राहुल. तर नाणेफेक झालेली आहे यानंतरच्या सामन्याची. तर धावसंख्या धावफलकावरती आहे या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा. गरज अजूनही विजयासाठी 23 धावांची असेल. तर नितेशच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला बाळाराम. शिवदास बाद झालेत आणि मैदानावरती आता मात्र गुरुनाथ आणि बाळाराम ही जोडी पाहायला मिळते. तर नितेश
च्या दुसऱ्या चेंडूत चौकाराला धावसंख्या वेगाने पुढे सरकली. मागच्या षटकाच्या 2 चेंडूवरती शेवटच्या 2 चौकार आले. ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल करतात. यावेळी चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि त्या ठिकाणी चेंडू सीमा पार चौकार. कारलचा डोंगर हाय भक्ताचा तो आधार. माझ्या आईचा दरबार अगदी कोल्यांचा घरदार. माझ्या आईचा दरबार अगदी कोल्यांचा घरदार. माझ्या आईचा दरबार. थँक्यू. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 28. तर व्यासपीठावर तुम्ही पाहाल जे हनुमान निळजे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष गिरीधरदादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर हरिश्चंद्र जाधव देखील आहेत. बबनदादा रसाळ आहेत. उपाध्यक्ष दत्ता पाटील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे व इतर मान्यवर तुम्ही व्यासपीठावर पाहताय. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. खूप चांगलं टायमिंग झालं आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश मिळते आणि या दरम्यान मात्र अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पुढे सरकते ती 31च्या घरामध्ये. गरज 16 धावांची अजूनही आहे. गुरुनाथच्या बॅटमधून सलग 4 चौकार तुम्ही पाहिले. मागच्या षटकात त्याने शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले आणि त्यानंतर आपण पाहतो या षटकात जेव्हा तो स्ट्राईकला आला पुन्हा तेव्हा मात्र बॅक टू बॅक 2 चौकार. अप्रतिम कामगिरी. यंदा जगदम वाकण संघ 2 चॅम्पियन पण त्यांच्या नावावरती व इतर काही पारितोषिक. दरवर्षी हा संघ खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. एलजी संघ देखील एक अत्यंत ताकदवर असा संघ. मात्र या मैदानावरती त्यांची फलंदाजी त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही आणि त्यामुळे एक छोटीशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. मात्र अजूनही इथून एलजी संघ कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमा पार षटकार. पालखी मानाची वेताल देवाची. पालखी मानाची वेताल देवाची. सजवली काल्हेरच्या पोरांनी. सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसाला जमलाय पालखी ताल देवाच्या. गावसाला जमलाय. क्या बात आहे. पालखी सजवली नक्कीच देवाची. मात्र इथे धावफलक खूप चांगलं सजवलेलं आहे. फुललेलं आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू कट करतात त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 38. 9 धावांची गरज आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आस्किंग रेट आहे 4.50. सकाळचं सत्र आहे आणि नाणेफेकीचा कौल हा खूप महत्त्वपूर्ण ठरला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो जगदम वाकण संघासाठी आणि जगदम वाकण संघ यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय. जय हनुमान निळजे संघाचा आपण परफॉर्मन्सचा विचार केला तर त्यांचा परफॉर्मन्स थोडासा खालीवर राहिला यंदाच्या हंगामात. हा संघ एक खूप ताकदवर संघ म्हणून संघाची ओळख आहे. आताच या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातली सर्वात जुनी स्पर्धा क्रिकेटची फार जुनी परंपरा असलेलं हे गाव. फक्त क्रिकेटचीच परंपरा निळजे गावाला. तसे अनेक कार्यक्रम महोत्सव सातत्याने या गावामध्ये साजरे केले जातात. संस्कृत विनोद पाटील नक्कीच तुम्हाला थांबवतो मी. थोडीशी क्षमा असू द्या. तर काही मान्यवर आपल्यासोबत जॉईंट आहेत त्यांचा आपण मान सन्मान घेऊया. आमच्यासोबत नक्कीच जॉईंट आहेत सागावचे हरिश्चंद्र पेलवान आमच्यासोबत जॉईंट आहेत. चला हरिश्चंद्रांना विनंती आहे की दादा आपण यावं समोर. आपण नक्कीच शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती हा नक्कीच आपण घ्यायचा आहे. पहिला सन्मान आजच्या दिवसातील सकाळचा नक्कीच क्लायमेट आहे. हा सन्मान करतील नक्कीच आमचे सुखदेव विकी ठोंबरे. माफ करा विकी ठोंबरेंना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती घ्यायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या या व्यासपीठावरती आकर्षक अशी भेटवस्तू मध्ये दिली जाते. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत माजी सरपंच दरम्यान सन्माननीय गिरीधर पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. हा देखील आपण शुभ सन्मान करूया. बलिराम पाटील कोणीगावचे यांना विनंती आहे की आपण आमच्यासोबत जॉईंट व्हावं. आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती घेणार आहोत. आलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. आपली नक्कीच परंपरा जपली जाते आपल्या व्यासपीठावरती. चांगलं असं व्यक्तिमत्व आमचे गिरीधरदादा पाटील माजी सरपंच आहेत. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत निळजेगावचं अजून एक चांगलं असं व्यक्तिमत्व आमचे बबन रसाळ आमच्यासोबत जॉईंट आहेत मान्यवर. यांना देखील विनंती केली की आपण देखील यावं. लहू ठोंबरे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान करावा. या मान्यवरांचा आपण बघतोय शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्याच्यानंतर
आमच्यासोबत जॉईंट आहेत राजेश पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील पुढे यावं. आपले देखील शुभ सन्मान सुखदेव ठोंबरे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. खूप सारे मान्यवर आपल्यासोबत जॉईंट आहेत. तर मान्यवरांचं आपण नक्कीच मान सन्मान या व्यासपीठावरती करतो. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत हरिदास पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं हा शुभ सन्मान करतील आमच्या व्यासपीठावरती. सुखदेव ठोंबरे यांना विनंती आहे की हा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. त्याच्यानंतर आमचे दत्ता पाटील निलजाचे आपण देखील यावं. आणि त्याच्यानंतर सतीश पाटील आपण देखील यावं आमच्या व्यासपीठावरती. आपले देखील शुभ सन्मान आमचे सुखदेव विकी ठोंबरे यांना विनंती आहे की आपण हा शुभ सन्मान करावा. यस विनोद पाटील. थँक्यू राहुल. तर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय बाळाराम चेतन. चौथं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू डॉट फेकला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं. आणि त्यानंतर हा दुसरा चेंडू यष्टांचा वेध घेऊन गेला बाळारामच्या आणि मैदानावरती लागलाय हा चौथा धक्का जगदंब वाकण संघाला. यंदाच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर भरपूर मोठे उलटफेर कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलो आहे. कुठला संघ कुणाला कधी पराभवाचा धक्का देईल हे सांगणं फार कठीण झालं आहे. कारण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे एक आदर्शवर्त क्रिकेट आहे आणि सातत्याने या क्रिकेटची चर्चा कौतुक भरभरून प्रत्येक ठिकाणी केलं जातं आहे. तर दोन्ही जे संघ आहेत यानंतर खेळणार आहेत. इथून आपण प्रवेश करा समोरून. उत्तर शिव आणि गौरीपाडा येऊन थांबा. आपण व्यासपीठाच्या समोर आपण थांबायचं आहे. गौरीपाडा आणि उत्तर शिव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपल्या खेळाडूंना घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर या. तर गोलंदाज चेतन पुन्हा एकदा उर्दू विकेट. स्ट्राईकला फलंदाज विकी. हा चेंडू पायात होता. ऑन साईडला ड्राईव्ह करताय. सिंगल कंप्लीट केले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. योगेश आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण योगेशच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. मगाशी देखील खूप चांगला झेल आपण पाहिला या आधीच्या षटकामध्ये. तर गरज आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 39-8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो शिवदास गुरुनाथ आहे. हा चेंडू स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्केलिंगच्या दिशेने चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करतायत. तर 41 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावांची गरज आता मात्र विजयासाठी असेल. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज गुरुनाथ. खूप चांगली फलंदाजी गुरुनाथची. आता मात्र कव्हरच्या वरून मागे पाठवले चेंडूला. खूप मोठी गॅप आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. हा चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येवरती गुरुनाथ पोहोचलाय. अप्रतिम कामगिरी. फक्त 2 धावा आता विजयासाठी हव्यात. ओव्हर द विकेट. हा चेंडू हलक्याताने खेळतोय. हवेत आहे समोर क्षेत्ररक्षक. हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक होते विकास होते त्या ठिकाणी चूक होते. धावसंख्या आपण पाहतोय 46 धावसंख्येची बरोबरी झालेली आहे. इक्वल झालेली आहे. 46 धावा. फक्त एका धावेची गरज आहे आणि 6 चेंडू शेष आहेत. आता एखादा चमत्कारच या संघाला पराभवापासून वाचवेल. कारण आपण पाहिलं तर गुरुनाथने अप्रतिम कामगिरी केली. 3ऱ्या क्रमांकावरती तो आला. ज्या नितेशने पहिल्या षटकात 7 धावा दिल्या त्या नितेशच्या षटकामध्ये 3ऱ्या षटकात 18 धावा आल्या आणि तिथून या संघाने या सामन्यामध्ये शिरकाव केला. चेतनने मात्र 4थ्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या आहेत. मात्र गरज अजूनही फक्त एका धावेची आहे. तर विजयाच्या समीप 1 पाऊल दूर आहे जगदंब वाकण संघ. तर यानंतरची लढत तुम्ही पाहाल रामदास 11 उत्तरशी वर्सेस गौरीपाडा. गतवर्षी आपण पाहिलं तर जीवन चौधरीला बाईक मिळाली होती. तर यंदा बघूया कोणता संघ ही पॅशनची गाडी
घेऊन जातो ही पॅशन प्रो. तो उजव्या बाजूला ब्ल्यू आणि ब्लॅक एक खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीजचा यंदाचा आपण विचार केला तर मकर संक्रांत चषकमध्ये जेतू शेलारने निसान डॅटसनची रेडिगो कार आपल्या घरी घेऊन गेले. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू ते ठरले. खूप चांगली कामगिरी गुरुदास भोईची देखील राहिली. वाखनच्या अजय येत आहेत. हा चेंडू हवेत आहे गॅपमध्ये आणि हा विजय स्ट्रोक येतोय आणि हा सामना या ठिकाणी जगदंब वाकण संघाने जिंकलेला आहे. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. निळजे संघाचं देखील कौतुक करूया. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. ते नक्कीच मैदानात जायचं या ठिकाणी वाकण संघ आपण हस्तोदलन करा, शेक हँड करा, लाईनअप करा. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. अप्रतिम कामगिरी. 2 गडी लवकर बाद झाले होते. तो मैदानावरती आला 3ऱ्या क्रमांकावरती आणि मैदानावरती आल्यानंतर त्याने एका बाजूने किल्ला लढवला. फक्त किल्ला लढवला नाही तर या किल्ल्यावरती विजयाचा झेंडा देखील त्याने फडकवून दिला. तो गुरुनाथ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, विजयाचा हिरो. 33 धावांची नाबाद खेळी साकारणारा गुरुनाथ या सामन्यात